छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कोल्हापुरात गेल्या महिनाभरापासून वातावरण तापले। प्रशांत कोरटकर या नागपूरच्या व्यक्तीनं हे वक्तव्य केलं असल्याचा आरोप केला असून त्यासंबंधीचे कॉलही व्हायरल झालेत। यानंतर संपूर्ण राज्यभरात हे वातावरण तापले। याचे पडसाद विधानसभेतही उमटले। याच प्रशांत कोरटकरला आज 25 तारखेला कोर्टात हजर केलं गेलं। मात्र नेमका घटनाक्रम काय नेमकं घडलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। प्रशांत कोरटकर यांना 24 तारखेला तेलंगणाच्या रेल्वे स्टेशनवर अटक झाली। यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला आज पहाटे जुना राजवाडा पोलीस स्टेशनला हजर केलं। पहाटे जुना राजवाडा पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर त्याची सुमारे तास ते दीड तास 11:30 वाजेपर्यंत वैद्यकीय चाचणी पार पडली। यावेळी त्याला काही जुजबी प्रश्न विचारत त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला गेला अशी प्राथमिक माहिती मिळते। यानंतर 12:30च्या दरम्यान कोरटकरला कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी दोन्ही बाजूनं युक्तिवाद झाला असून पण नेमका युक्तिवाद काय यावर सविस्तर भाष्य करूया। आणि प्रशांत कोरटकर यांची सौरभ घाग या वकिलांनी ऑनलाईन बाजू मांडली। तर आसिम सरोदेनी इंद्रजित सावंत आणि शिवप्रेमींची बाजू मांडली, ज्याच्यात आसिम सरोदेनी युक्तिवाद केलेला। त्यानुसार गेले अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत गायब होतोय। त्यानं राष्ट्रपुरुषांवर आक्षेपार्ह विधाने केल्यात। अशी आक्षेपार्ह विधानं प्रत्येकजण करायला लागला तर समाजात तेढ निर्माण होईल। घटनेचं गांभीर्य ओळखत संबंधित आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला। याच्यावर घाग यांनी उत्तर देताना न्यायालयाला म्हटले की प्रशांत कोरटकरवर केलेले आरोप हे तेवढे गांभीर्याने नसून 7 दिवसांची पोलीस कोठडी न देता पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही असा दावा केला। यावर बाजू मांडताना आसिम सरोदेनी राष्ट्रपुरुषांवर जर तुम्ही आक्षेपार्ह विधान करणार असाल तर समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळं त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी असा मागणी केली। त्याचबरोबर राष्ट्रपुरुषांवर आक्षेपार्ह विधान केले आहे, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, संबंधिताला माहिती देऊन अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं जाणून बुजून न्यायालयाला गुंगारा देत गायब होण्याचं त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला। त्याचबरोबर यावेळी तो गायब असताना त्याला वाहनं कुणी पुरवली, त्याचा हेतू काय होता आणि कोर्टाचे आदेश हजर होण्याचे असताना सुद्धा हा कसा का आरोप गायब होऊ शकतो असा सवाल केला। यानंतर सौरभ घाग यांनी कोरटकरची बाजू मांडताना रात्री 12 वाजता कॉल केला जातो आणि 3 वाजता सरोदेंच्या बाजूनं हा व्हिडिओ व्हायरल होतो। इंद्रजित सावंत हे व्हिडिओ व्हायरल करतात, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असा युक्तिवाद केला। यानंतर पोलिसांवरही घाग यांनी आरोप करत हा सरळ मीडिया ट्रायल आहे, व्हॉइस सॅम्पलची काय आवश्यकता नाही, त्यामुळे कोर्टानं आणि रीतसर आम्ही नागपूरला याबद्दलची सायबर पोलिसात तक्रार केली आहे। मात्र आमच्यावर आरोप केला जातो की आम्ही फरार आहे, तसं काही नसल्याचं युक्तिवाद हा कोर्टात केला। मात्र आसिम सरोदेनी याला उत्तर देताना जे व्हायरल कॉल झालेले आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रपुरुषांची अवहेलना केली गेलेली आहे, त्यामुळं आरोपीचे व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत। न्यायालयाने ती आम्हाला मागणी मान्य करावी असं म्हटलं। त्याचबरोबर संबंधित आरोपी हा चंद्रपूर पोलीस मुख्यालयाच्या समोर राहिला होता असंही ऐकण्यात येते। जर पोलीस मुख्यालयाच्या समोर जर आरोपी गायब झालेला असेल, एखादा गुंगारा देणारा आरोपी जर गायब असेल आणि मुख्यालयाच्या समोर जर तो राहत असेल तर यावर विचार करण्याची गरज असल्याचंही म्हटलं। शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर यापुढं कोणी असं वक्तव्य करण्याचं धाडस करू नये यासाठी आम्ही हा जाणीवपूर्वक अट्टहास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। युक्तिवाद झाल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तासांनी सुमारे 2:30च्या दरम्यान कोरटकरला पोलिसांनी कोठडी सुनावल्यानंतर बाहेर पडले। आरोपी प्रशांत कोरटकर याला न्यायालयातून घेऊन जात असताना एका व्यक्तीने जय शिवाजी जय शिवराय जय भवानी असं म्हणत प्रशांत कोरटकरवर चप्पल भिरकावलं। आमच्या आईवर आमच्या राष्ट्रपुरुषांवर जर आक्षेपार्ह कोण बोलत असेल
त्यांची अवहेलना कोण करत असेल तर पोलीससुद्धा कसं बघू शकतात. पोलिसांनी अशांना संरक्षण देऊ नये असं म्हणत त्याच्यावर चप्पल भिरकावलं. या दरम्यान वातावरण कोर्टाच्या परिसरात चांगलंच तापलं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हे वातावरण कंट्रोलमध्ये आणत प्रशांत कोरटकरला कोठडी सुनावल्याप्रमाणे पुढची कारवाई केली आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत चप्पल भिरकावणाऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलंय. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 28 तारखेपर्यंत कोरटकरला कोठडी सुनावण्यात आली असून या दरम्यान त्याच्याकडून काय काय माहिती मिळणार आहे, तो सॅम्पल देणार का, पोलिसांना मदत करणार का, आणि अनेक प्रश्न कोल्हापूरकरांसाठी अनुत्तरित आहेत. येत्या काही दिवसात तुम्हाला देऊ. तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.